आणि त्यांच्या सूनबाई ह्या मायवा खिलारे. आणि तुझं नाव सांग बाळ? लक्ष्मी खिलारे. तर आता मला घरी आल्यानंतर ह्या तिघेच भेटलेल्या आहेत. यांचे म्हणजे मायवा खिलारे यांचे भाऊ रामा बने, हे रामा बने सुद्धा आपल्याला भेटले आहेत. तर आपण त्यांचीच आता मुलाखत घेऊ. मी आलो होतो बमन्ना आजा मला भेटतील म्हणून, पण बमन्ना आजा आता नाही आहेत. बमन्ना आजा कुठे गेलेत सांगा? बकऱ्यामध्ये. कुठं बकरी आहेत? हा, मुंडरगे, दावणगिरीकडे. बरं, तिथं कुणाची बकरी आहे ती? आमचं काकाची, बमनाची मोठ्या मुलगाची. म्हणजे त्या आजोबा तुमच्या काकांची मोठ्या मुलग्याची. तुमच्या वडिलांचं नाव काय, म्हणजे बमनाच्या लहान भावाचं नाव काय? लहान भाऊ मुलगाचं सिद्धलिंग खिलारे. बर. मग तिथं त्या बकरी तिथं किती आहेत बकरी तुमची, काय माहिती आहे तुम्हाला? एक 300 आहे. 300. बर. तिकडून बकरी इकडे तुमच्या भागात कधी येतात? नाही येत नाहीत. तिकडच थांबतात बकरी? तिकडच थांबतात बकरी तिकडेच थांबतात. आणि जत्रेला तर येतात कोणतर येतात, 2-3 जण येतात, नाहीतर काय तर कोणा गडी ठेवून येतात गावाकडे. का बकरी तिथं. पहिला प्रश्न मी तुला विचारतो सावित्री. आता तुम्ही परवा मी आलो होतो तुमच्या घरात, त्यावेळेला टीव्ही नव्हती. टीव्ही नव्हते कारण तुमच्या अभ्यासामुळे तुम्ही टीव्ही घेतला नव्हता. टीव्ही बंद काढून ठेवलेला. आता मी बघितली इथं टीव्ही लावलाय तुम्ही. तर तुम्ही सिरियल बघताय का? बाळूमामाची सिरियल पप्पा तर बघतात. आम्ही अभ्यास करून आणि जरा बघितलं असतं तर आम्ही जरा बघताव. आणि जरा मराठी लय समजत नाही ना, म्हणून आम्ही बघत नाही. कन्नड जरा बघताव. कन्नड आणि अभ्यास आणि करायसाठी. मराठी जास्त समजत नाही. बर. तुम्ही बघताय आई? त्यांना म्हणजे तुम्हाला कन्नड मराठी कळतच नाही, बोलायला पण येत नाही. तुमचं गाव कुठलं सांगा मायबाई? तुमचं गाव कोणतं सांगा? तुमचं माहेर? चिखलवाड. म्हणजे इथंच आहे, जवळच आहे. तुमची आणि ह्या घराची सोयरी कशी जमली? आमचा आजा आहे बघा, आजाची सासूची मुलगा, यांचा पप्पा, आमचा मम्मीचा पप्पा. म्हणजे नातं होतं. बर. मग त्यावेळेला तुम्हाला माहित होतं का बाळूमामांच्या घरात मी जाणार आहे किंवा गंगूताईंच्या घरात मी जाणार आहे, असं माहित होतं का त्यावेळेला? माहित होतं. म्हणजे हिला बारका होता तेव्हा दिल्यावर कळलं की मी बाळूमामाच्या घरला आल्यात म्हणून. सावित्री, मला तू सांग, बाळूमामांच्या घरात म्हणजे गंगूताईंच्या घरात, गंगूताईंचं घर म्हणजे बाळूमामांचं घर. तुम्ही आता तिघे बहिणी, चौघे बहिणी आणि एक भाऊ तुला, ही सगळी एवढी आहेत. तुला आता मी त्यांच्याशी आपण नंतर भेटूया, ते बाकीचे आहेत त्यांना नंतर भेटूया. ते आता गावाला गेलेत असं म्हटलं. तुमचे वडील सुद्धा गावी गेलेत. काय वाटते बाळूमामांच्या घरात आल्यावर? तुझा जन्म झालाय. मग मी म्हणतो बाळूमामांच्या घरात जन्मले. मला जरा आम्हाला कळताना वाटलं की मग सगळं सांगायल्यात, घरातलं सांगायल्यात की. मी म्हटलं देव म्हणत होतो, देवाच्या घरात आम्ही जन्मले म्हणजे आजाबाचा आमच्या आजा होय, म्हणून आम्हाला जरा मनाला लय शांत वाटते. आम्ही बाळूमामाची नातू आहे नव, नाती आहे नव, मला जरा शांत. तू स्वतः आता सांग, मला माहित आहे तुझं नातं, तुझं मामाशी का गंगूताईशी नातं काय आहे मला माहित आहे. तू स्वतः सांग गंगूताईशी तुझं नातं कसं आहे, म्हणजे गंगूताईंचे मुलगे कोण आणि तू कसे, असं सांग जरा सगळं. गंगूताईचं मोठ्या मुलगाचं आमचा आजा, मोठ्या मुलग्यांचे मुलगा बमण्णा. बर. बम्मानाच्या पोट्याला पहिला मोठ मुलगी लग्मवा, मग नंतर बाळप्पा, मग मारुती, मग सुखदेवी, मग आमची पप्पा सिद्धलिंग. बाळूमामा ते लग्मव हाय नवनिहाळात, तिला नवनिहाळ दिलोय. तिला एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगाचा बी लगीन झालंय. आमचं ते बाळाप्पा म्हणून सांगितलं बा, तेच तिचंच मुलगी आमच्या आत्तीला दिली, आत्तीच्या मुलगाला दिले. मोठे भाऊ तुमचे काका वगैरे कुठं असतात? आमचं मोठं काका वारलं, काकू माहेरात ते गेल्या राहायला. तिला 5 मुली 2 मुलं.
मग आमच्या मारुती म्हणून काका आहे बघा, दोन मुलगा आणि मुलगाच आहे, त्यांनी तिकडं दावणगिरीत असते, तिथंच गेले आता आमचा आजा. आणि मोठ्या मुलगाचं लगीन झालंय, बारक मुलगा 15 होतं, ते वारलं गेल्या वर्षी. म्हणजे गंगूताईंचे मोठे मुलगे सिद्धाप्पा, पहिल्यांदा सिद्धाप्पा, नंतर लगमव्वा मुलगी होती, नंतर कोण होतं होवाप्पा, आणि होवाप्पा नंतर सत्यबाई. हे असे 4 भावंड होती. त्यापैकी सिद्धाप्पाचे मुलगे बमन्ना म्हणजे तुमचे आजोबा, तुमचे आजोबा. परवा आपण मित्रांनो ह्या बमन्ना आजोबांचीच आपण परवा मुलाखत बघितली. त्यांनी त्यांचं नातं पूर्ण आपल्याला सांगितलेलंच आहे, तरी पण म्हटलं ह्याच्या नावातून एकदा ऐकूया, हिला माहीत आहे का ते बघूया. तर मला सावित्री मला सांग, एवढं तुला आता मी विचारलं की बाळूमांच्या घरात जन्मून तुला कसं वाटतं, किंवा गंगूताईंच्या घरी जन्मून तुला कसं, गंगूताईंचं घर म्हणजे बाळूमांचं. शाळेत तुझ्या माहित आहे काय? शाळेत सरला माहित आहे, आणि तेवढं आता प्रायमरीला सगळं माहित आहे. आता हायस्कूलला जातो मी, हायस्कूलात लई माहित नाही, तेवढंच माझ्या मित्रीला तर जरा जरा माहित आहे. म्हणजे तुला तुझ्या प्रायमरी स्कूलमध्ये तुझ्या माहित आहे. मग तिथं तुला काय म्हणत होते मुलं, काय म्हणतात बाळूमांच्या घरची मुलगी म्हणजे काय म्हणत होते मुलं? म्हणजे पाहुणं तर सहज होतीच, आणि ते अकोळा जात होतो, आणि बाळूमामाची नाती आहे, हिला काय करू नकोसा, आणि लई सगळं माया करत होतं. कोण माझं संघ मांडत नव्हतं. शिक्षण चांगलं होतं, टीचर तर चांगलं. हे तू आता कितवीला आहेस? आता मी 9वीला जातो. 9वीला कन्नडच जातो, कन्नड मीडियम. तुम्ही काय बोला की काहीतरी, सगळे हीच बोलले. काय बोलत होता? तुमचं जुनं घर कुठं आहे ते सांगा. जुनं घर गावात आहे की. गावात आहे. मग कुठे बाळूमा जन्मले तिथंच आहे का? जन्मघर आहे बाळूमांचं? जन्मघरात की. तेच घर तुमचं? जन्मघरात सोडून इथं मेटगेत गेला आजा. तेच की. तिथं नाव सोडून गेलं. तुमचं घर तिथं कुठं आहे? जन्मच ते तिकडं तिथं देव बांधल्यात, आणि 2-3 ठिकाणी आहे, तिथं आहे आमचं घर. ते माळिंगेश्वर देव आहे बघा, तिकडे तिथे एक आहे, आणि तिच्या तिथं जरा पुढे यायचं, आणि तिथे 2 घर आहे. तुमचे पप्पा आल्यानंतर आपण त्या घराकडे जाऊया, किंवा तुमच्या आजोबा आल्यानंतर तिथं जाऊन या. मला आता तुमच्या मोठी दिदीची वगैरे नावं सांग. तुम्ही किती भावंड आहे? आमचं सिद्धलिंग खिलारे, तिनासनी मोठ्या मुलगी तुमच्या बदलासनी. आमच्या मोठ्या दिदी अरुणा खिलारे, मग नंतर महादेव खिलारे, मग मी सावित्री खिलारे, मग माझा भाऊ मुत्तुराज खिलारे एक, मग ती माझी बारकी बहीण लक्ष्मी खिलारे. लक्ष्मी म्हणजे तुम्ही 4 जण, 3 मुली आणि 1 मुलगा. 5 जण. म्हणजे तुम्ही 5 जण, 4 मुली आणि 1 मुलगा. आमची मोठ्या दिदी स्पोर्ट्समॅन होती. स्पोर्ट्समॅन हॉस्पिटलला जाऊन आल्या, राजमठला जाऊन आल्या. तिला म्हणत होतं बाळूमामाची नाती स्पोर्ट्समॅन आहे की, म्हणून तिला स्वागत करणार होतं. स्पोर्ट्स मध्ये काय तिचा खेळ कोणता होता? स्पोर्ट्स मध्ये रनिंग होता. मोठ्या दिदीचा काय नाव तिचं? अरुणा खिलारे. तिच्यानंतर ती बारकी आहे बघा, ती बी जिल्हा मठला जाऊन आल्या, आता ती बी 10वीला येत्या. आणि मी बी स्पोर्ट्समॅन होतो, मी बी तालुका मठला जाऊन आले, आता 9वीला जाणार आहे का, मग ते कोरोना म्हणून शाळा बंद आहे. आता जाय नाही. तू सुद्धा स्पोर्ट्स मध्येच आहे? आम्ही सगळीजण स्पोर्ट्सच आहे. तिघीच. तुझा कुठला गेम आहे? रनिंगच आहे. सगळं रनिंगच आहे आमच्या तिघी रनिंग मध्ये. रनिंग मी जरा खो खो मध्ये होतो. खो मध्ये बी जिल्हा मठला जाऊन आलो. जिल्हा मठ म्हणजे जिल्हास्तरीय स्पर्धा, बरोबर ना? म्हणजे तुम्ही सगळ्या गुणवान आहे. तुम्ही म्हटलं आई आता बाळूमाने चांगलं केलंय असं म्हटलं, कसं काय तुम्हाला असं कसं काय वाटलं? सगळं हे बरं झालं बाबा, सगळं सुख आहे की. बाळूमा आमचं पाठिंबा हाय. हाय आमचा पाठिंबा हाय. आम्ही हायत आता. नाही तर काय तर कोण तर वाईट आहे. सगळं आमच्या घरात सगळं व्यवस्थित गेलं बाबा. बाळूमा सगळं व्यवस्थित आहे आमचं. तुम्ही आदमापूरला गेलेला होता का कधी? गेलतो की. कधी गेला होता?
आता एक वर्ष. आता 1 वर्ष झालं. तिथं तुमची ओळख आहे का तिथं हा, लोकांना ओळख आहे की. ओळख आहे आदमापुरात आणि आदमापुरात जाऊन आलं. आदमापुरात मेटकीत आमचा भाऊबंद आहे रायल्या मेतक्यामध्ये हा, कोण मेतक्यामध्ये. कोण आहे गंगाप्पा खिलारे. गंगाप्पा खिलारे. हा. सावित्री, खरंच मला तुला भेटून खरंच बरं वाटलं. हा. आणि आई, तुम्हाला सुद्धा भेटून मला फार छान वाटलं. तुम्ही म्हटला बाळूमामाने तुमचं चांगलं केलंय. हा चांगलं. तू गेले होतीस काय कधी आत्मापूरला? हा, आदमापूरला गेलतो. कधी गेलतीस? ह्याच्या आधी कधी गेलतीस ते सांग. मागच्या वर्षीला दिपाळी अमावस्या दिपाळीला, हा. तेव्हा गेलतो. तेव्हा गेलतो. म्हणजे आमचं आत्तीचं म्हटलं की खरं महिन्याला आत्तीचं मुलगी म्हटलं तिचं ऑपरेशन तिथं दवाखाना आहे की हा, हा, तिथं दवा. ऑपरेशन झालं तेव्हा गेलतो, देवाला जाऊन आलो. बरं. आणि मेतकेला बी एक 5 वार म्हणजे सारखंच रविवार गेलो, जाऊन सगळं हे करून आलो. परवासाठी बाहेर इथं महाराष्ट्रामध्ये जाणार. आता आम्ही जायला पाहिजे, कारण कोरोनासाठी महाराष्ट्र आहे म्हणून जायला नाही. सर्व बंद केलं महाराष्ट्र. तू सावित्री, मला खरोखर एकदम अशी म्हणजे सगळं नॉलेज आहे तुला. हो, सगळी माहिती आहे तुला. हा. असं वाटलं मला तुझ्याकडे बघून. म्हणजे अगदी असं कायच कळत नाही असं नाही, सगळं कळतंय तुला. कळत कोण कसं वागतंय, कोण कसं वागतंय, का वगत नाही सांगते सगळं सगळं माहिती. सगळं कळतंय तुला. अगदी म्हणजे तू चुणचुणीत मुलगी आहेस. आणि महत्वाचं म्हणजे काय, तू स्पोर्ट्स मध्ये आहे. हं. तुझ्या बहिणी सगळ्या स्पोर्ट्स मध्ये आहेत. हं. म्हणजे खरोखर तिघीच्या तिघी स्पोर्ट्स मध्ये आहेत. हम्म. म्हणजे खरोखर तुमची मुलं गुणवान आहेत बघा. तुमची मुली या नाव करणार एवढं नक्की हे सांगतो मी. आणि थांबूया आपण इथं. हा? धन्यवाद. पुढच्या वेळेला आपण तुमच्या वडिलांशी आणि दिदीशी आणि आजोबांशी भेटूया. त्यांच्याशी आपण बोलूया. आज आल्यावर या की तुम्ही. हो, येतो येतो येतो. या. ते आल्यानंतर मला आता मी तुमचा नंबर घेतलाय, मला कॉल करा. हा. त्या आता तुमचा आजोबा आल्यावर असं अमावास्येला येतात, आल्यावर तुम्हाला कॉल करतो. कॉल कर. चांगलं बाळूमामांच्या नावानं